आज शेळगाव इंदापूर तालुक्यामधल्या शेळगावला आलेलो आहे। वैदू समाजाच्या बांधवांबरोबर मी संवाद साधणार आहे। ओबीसी भटक्या विमुक्तांमधील एक वैदू समाजाची सावित्री कन्या अहिल्याची लेक पायलट होणं, विमानाची क्रू मेंबर होणं, खऱ्या अर्थानं तिला त्या पदापर्यंत जाण्यासाठी काय हर्डल्स पार करावे लागले असतील हे मी जाणून घ्यायला आज वैदू समाजाच्या वस्तीवरती आलो आणि शेळगावामधल्या या सगळ्या माझ्या ओबीसी बांधवांनी आज इथं संत मुक्ताबाईंच्या या मंदिरामध्ये आम्ही आलो, त्यांचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर ओबीसी बांधवांबरोबरच संवाद साधता साधता माधवच्या पलीकडं, बलुत्यालुत्याच्या पलीकडं विमुक्त जाती जमातीमधल्या या माझ्या वैदू समाजाच्या बांधवांबरोबर मी संवाद साधतोय आणि आज काही घटना घडलेल्या आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्या संदर्भात मी माझं मतही व्यक्त केलेलं आहे आणि आता मी वैदू समाजाच्या वस्तीवरती जात आहे। राज्य सरकारनं 2 सप्टेंबरचा काढलेला जो अध्यादेश होता, जे हैदराबाद गॅजेट संदर्भात तो रद्द करण्याची याचिका दाखल झालेली आहे आणि त्या संदर्भात आज उच्च न्यायालयानं त्याला स्थगिती देण्यात नाही बघा, ही स्थगिती देण्याचं नव्हतं, अंतरिम स्थगिती संदर्भात ह्या याचिका होत्या। कारण येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत आहेत आणि जर हा GR जर लागू राहिला तर ओबीसीचं आरक्षण संपणार आहे। सन्माननीय न्यायालयानं अंतरिम आदेशास किंवा स्थगितीस नकार नाही दिलेला, त्यांनी फक्त महाराष्ट्र शासनाला आपलं म्हणणं मांडायला ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलेलं आहे। पण दुर्दैव ओबीसींचं हे आहे, आज जर अंतरिम स्थगिती मिळाली असती तर येऊ घातलेल्या पंचायत राजमध्ये ओबीसीचं आरक्षण ओबीसींना थोडासा एक आधार मिळाला असता। पण दुर्दैवानं सन्माननीय न्यायालयानं तशी स्थगिती देण्यास नकार दिला। आज शासन ओबीसीच्या बाजूने उभं राहत नाही, कुठला पक्ष ओबीसीच्या बाजूने उभं राहताना दिसून येत नाही। काही ठराविक नेते मंडळी आत्ता अलीकडे बोलायला लागलेत, खरं तर वेळ निघून गेलेला आहे। आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रासमोर आर्त टाहू फोडतो आहोत की ओबीसीचं आरक्षण अशा पद्धतीचं जर आरक्षण दिलं गेलं, अशा पद्धतीनं जर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर जो मूळ ओबीसी आहे, ज्या मूळ भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत ते यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत आणि कुठल्याही इम्पेरिकल डेटा विना, कुठल्याही सोशो इकॉनॉमिकल सर्वे विना आरक्षण हे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, अशा लोकांना रिझर्वेशन दिलं जातं असं संविधानाला अपेक्षित आहे। परंतु इथल्या गव्हर्नमेंटनं कुणाच्या तरी भूलथापांना बळी पडून, कुणाच्या तरी झुंडशाहीला बळी पडून आमच्या ओबीसीचं आरक्षण घालवलेलं आहे। आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यामध्ये शासन अपुरं पडलेलं आहे, शासनानं आम्हाला बेदखल केलेलं आहे आणि आता आज न्यायालयानं अंतरिम स्थगितीस नकार दिलेला आहे। हे खऱ्या अर्थानं मी न्यायालयाचा निर्णय मानणारा कार्यकर्ता आहे, न्यायव्यवस्थेचा आदर करणारा कार्यकर्ता आहे, पण आज जो निर्णय आलेला आहे याच्यावरती आम्ही निश्चित दुःखी आहोत। कारण या व्यवस्थेमध्ये आमचं ऐकणारं कोण आहे की नाही हा आज प्रश्न ओबीसी समोरचा आहे। सरकारला आज दिलासा मिळाला असला तर उद्या या समस्येला सामोरं जावंच लागणार आहे। सरकार कुठे पळून पळणार आहे आम्ही ते बघणारच आहोत। दुर्दैव हे आहे की तुम्ही गेली 6-7 वर्ष झालं पंचायत राजच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, लोकल बॉडीजमधल्या निवडणुका घेतलेल्या नाहीत। अजून 1 वर्ष महाराष्ट्र शासनानं या निवडणुका पुढे ढकलाव्यात, नाहीतर इथला ओबीसी इथल्या सरकारांना, इथल्या आमदार खासदारांना, इथल्या कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही। ओबीसी आणि SC ST बांधव आम्ही मोठ बांधू आणि आरक्षणवाद्यांना मतदान करायला आम्ही जाहीर आव्हान करू, कारण आमच्या बाजूने कोणीच बोलत नाही। आज खरं तर सन्माननीय न्यायालयानं आमच्या 2-4 याचिका होत्या, या याचिकावरती खरं तर स्थगिती द्यायला अपेक्षित होतं, कारण सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं कुणबीकरणाच्या द्वारे ओबीसी मधला समावेश हा नाकारलेला आहे। ढळढळीत सत्य आहे समोर आणि आज जे हायकोर्टानं जे काही निर्णय दिला आहे, हायकोर्ट काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं झालं का? थोडंसं सहानुभूतीनं बघायला हवं होतं, संविधानिक तत्व डोळ्यासमोर ठेवून सन्माननीय न्यायालयानं द्यायला हवं होतं। पण न्यायालयाच्या निर्णयावर मी बोलणं उचित अनुचित मला माहिती नाही, पण आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जात आहोत। काल परवा जेजुरीला आम्ही मेळावा घेतला, त्याच्या अगोदर बारामतीला आम्ही मोर्चा काढला, आज आम्ही शेळगावमध्ये आहोत आणि या ओबीसीमधल्या हर एक घटकासमोर आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातच प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयानं जे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणजे म्हणायचं असं की तुमच्यावरती आजपर्यंत अनेक वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत गवळी यांच्यावर देखील हा हल्ला भ्याड हल्ला आहे. अशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेवर हल्ले होणं हे या देशाला शोभणारं नाही. आणि न्यायमूर्तीवर जर हल्ले होत असतील तर सामान्य माणसाचं काय. त्यामुळं ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. यावरती निश्चित इथल्या व्यवस्थेनं कायदा इम्प्लिमेंट करणाऱ्या फॉलो करणाऱ्या प्रशासनानं पोलीस डिपार्टमेंटनं यावरती वेळीच कारवाई योग्य ती कारवाई झाली पाहिजे. न्यायालयावर हल्ले व्हायला लागले तर सामान्य माणसाचं काय हे निषेधार्ह आहे. पुढील आठवड्यामध्ये जरांगे पाटील दिल्लीचा दौरा करणार आहे. 1994च्या GRला चॅलेंज करण्यासाठी जरांगेला म्हणावं अरे तू 94चा GR काय चॅलेंज करतो. तुम्ही देशाच्या लोकसंख्येमध्ये 2% आहात. त्यामुळे महाराष्ट्रात तू गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. तू गल्लीतला गोंधळ महाराष्ट्रातल्या लोकांनी सहन केलाय ओबीसीनी. देशातला ओबीसी तुला कुठं टाकेल आणि तुझं काय हाल करेल. तू जाच एकदा दिल्लीला. आणि तू दिल्लीला काय तू एवढा तज्ज्ञ पंडित आहेस आणि तुला एवढा आरक्षणाचं नॉलेज आहे की तू ओबीसीचं आरक्षण संपवलंयस तुझ्या आडेल तट्टू भूमिकेनं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या महाराष्ट्रातलं लोकनियुक्त सरकार या जरांगेचं जे लाड पुरवतं ते का पुरवतं हे आम्हाला कळलेलं नाही. आणि तुम्हाला जर निवडणुकीची भाषा कळत असेल झुंडीची भाषा कळत असेल तर हा ओबीसीचा अजगर तुमची काय अवस्था करेल इथून पुढच्या निवडणुकीमध्ये याचा तुम्ही विचार करा फक्त. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.